इयत्ता 6वी विषय मराठी व्याकरण भाग 3 उपसर्ग व प्रत्यय द्वितीय भाषा इंग्रजी माध्यम। उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला जोडला जाणारा असा घटक ज्यामुळे त्या शब्दाचा अर्थ बदलतो किंवा नवीन अर्थ निर्माण होतो। अशा शब्दाच्या प्रारंभी येणाऱ्या आणि शब्दामध्ये बदल घडवून आणणाऱ्या घटकास उपसर्ग म्हणतात। उदाहरणार्थ अ, सु, अप, प्र, उप इत्यादी। जसे अ अधिक योग्य अयोग्य, सु अधिक विचार सुविचार, प्र अधिक गती प्रगती, नि अधिक रोगी निरोगी। सरावासाठी उदाहरणे सं अधिक बोधन संबोधन, सं अधिक वाद संवाद, उप अधिक युक्त उपयुक्त, मी अधिक लाभ मिलाप, माळ अधिक रान माळरान। आता प्रत्यय म्हणजे काय ते बघूया। प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडला जाणारा असा घटक ज्यामुळे त्या शब्दाचा अर्थ किंवा रूप बदलते। उदाहरणार्थ प्रामाणिक अधिकपणा बरोबर प्रामाणिकपणा, उदार अधिकता उदारता। सरावासाठी उदाहरणे पर्या अधिक वरण पर्यावरण, पावसा अधिक पासून पावसापासून, सर्जन अधिक शीलता सर्जनशीलता। पाठ्यपुस्तकाच्या आधारे तुम्ही स्वतः आता पुस्तकातनं काही उपसर्ग आणि प्रत्ययाची उदाहरणे लिहा।